इंटरनॅशनल ट्रेड फेअरचा हा डिटेल्ड व्हिडिओ तुम्ही माझी रील पाहिली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये अगदी एका मिनिटात मी सगळ्या गोष्टी वाइंड अप केलेल्या आहे. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्ड सांगणार आहे. इथे टोटल 18 ब्लॉक्स होते, ज्याच्यात आम्ही पहिल्या ब्लॉकपासून सुरुवात केली आणि आम्ही एक्झिटकडे होतो, म्हणून आता आम्ही एंट्री साईडने चाललो आहे. इथून एंट्री होणार आहे आणि हे बघा आम्ही इथून एंटर केलं. ब्लॉक 1मध्ये आम्हाला खूप छान असे इंटरनॅशनल गोष्टी दिसल्या, जसं की दुबईचं आउटलेट होतं. मग त्याबरोबर आपल्या नॅशनल वेगळ्या वेगळ्या स्टेट्सचे होते, जसं की हे एक बघू शकता तुम्ही गुजरातचं होतं. हँडवर्क आणि कच प्रिंटवाले बेडशीट्स, ड्रेसेस, साडीज आणि सगळंच काही. एवढंच नाही तर बांधणीवाले दुपट्टे पण होते, लिप्पन आर्ट होतं. खूप सुंदर सुंदर असे आर्ट अँड क्राफ्टचं कलेक्शन होतं. एवढंच नाही तर अफगाणिस्तानचे हे ड्रायफ्रूट्स एकदम कमाल होते. खजूर तर अगदी एक लांब बोटा एवढा मोठा होते. आम्ही खजूर घेतले, जे की आम्हाला जवळपास 2,000 रुपये किलो मिळाले. इथल्या प्रत्येक स्टेटच्या स्टॉल्सच्या समोर ही अशी कमांड लावली होती आणि आता आम्ही बिहारच्या आउटलेटसमोर आलो आहे. इथे बिहारची ट्रेडिशनल जी आहे मधुबनी पेंटिंग, त्याचे सगळे आर्टी क्राफ्ट्स होते. खूप सुंदर अशा पेंटिंग्ज होत्या. शिवाय कपड्यांवरही खूप सुंदर असे डिझाईन होती मधुबनी पेंटिंग्सची. यानंतर आम्ही ट्युनिजियाचे आर्टी क्राफ्ट बघायला आलो. इथे सुंदर प्लेट्स डेकोरेट केलेले होते त्यांच्या स्टाईलने. वुडन हँडीक्राफ्ट पण होते. आणि हे एंट्रन्सला, घराच्या एंट्रन्सला डेकोरेट करण्यासाठी सुंदर असे मार्बलचे हे वेज होते ठेवलेले. खूप सुंदर आहे दिसायला पण. अजून यांनी मार्बल्सचे वेगळे वेगळे आयटम बनवले, ज्यात हे ॲपल्स पण होते. आम्ही यातला एक ॲपल घेतला. ॲक्च्युली हे पेपर वेट आहे. त्यानंतर आम्ही बिहारचेच अजून बाकीचे आर्ट स्टॉल्सला एक्सप्लोअर केलं. त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या स्टॉल्सला आम्ही व्हिजिट केलं. नॉर्थ ईस्टच्या कोहिमा डिस्ट्रिक्टमधून आलेले हे कपल, यांच्याकडे पण आम्ही थोडीशी टेस्टिंग केली, जी की माझ्या नवऱ्यानेच केली. ही त्यांनी प्लमपासून तयार केलेली वाईन होती, जी आम्ही टेस्टिंग केली. यांचं नाव इथे पाहू शकता. ते म्हटले आम्ही ऑनलाईन पण तुम्ही बुकिंग केल्यावर डिलिव्हरी देतो म्हणून. पहिला ब्लॉक आत्ताच फिनिश झाला आहे, पण एवढी पायपीट केली त्यानंतर आता आम्ही वळतोय दुसऱ्या ब्लॉककडे. आणि बघू शकता तिथे बाहेर पण लोक भरपूर असे बसले, थकून बसलेले आहेत. एंट्री केल्या केल्या असं सुंदर तुम्ही बघू शकता हवा महल होतं, ज्याच्यावरून कळतं तुम्हाला की हां, आम्ही राजस्थानला आलेलो आहे. अगदी राजस्थानचाच फील येत होता इथे आल्यानंतर. डावीकडे राजस्थान होतं, आम्ही उजवीकडे वळलो आहे आणि हे आहे उत्तर प्रदेशची कमान. यूपीचे मोस्टली स्टॉल्स जे आहे ते प्रमोशनल स्टॉल होते, जसं की पाईप्स, कन्स्ट्रक्शन्स अँड ऑल. त्यामुळे आम्ही इथे काही जास्त एक्सप्लोअर केलं नाही. यानंतर आम्ही लगेचच वळलो राजस्थानच्या स्टॉल्सकडे आणि कलरफुल ब्राईट सगळं बघू शकतात, खूप सुंदर होतं. यानंतर आम्ही गेलो महाराष्ट्र. ऑब्व्हियसली सगळ्या स्टेट्स आहे म्हटल्यावर महाराष्ट्र का मागे राहणार. महाराष्ट्रातही गेलो आणि इथलं इतकं सुंदर डेकोरेट केलं होतं, बघून इतकं छान वाटलं. सगळा मस्त शिवाजी महाराजांचं त्यांनी सगळे किल्ले इथे बनवलेले आहेत, मिनिएचर आहेत किल्ल्यांचे. इथे सगळ्यात मोठी डिसअपॉइंट करणारी गोष्ट एवढीच होती की इथे फक्त पैठणची पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल आम्हाला बघायला भेटले. बाकी मालवणचं मसाला किंवा काहीच आम्हाला दिसलं नाही. यासाठी आम्हाला वाईटही वाटलं की महाराष्ट्राला सपोर्ट करण्याची खूप गरज आहे. 2 ते 6 सलग ब्लॉक्स असल्याने आम्हाला वेगळं कुठे चालावं नाही लागलं. पण इथले रेट्स अगदी दुप्पट तिप्पट होते. त्यामुळे आम्ही खाण्याचा खूप मोह न करता फक्त मोमोज खाल्ले आणि निघालो. पायपीट करण्याची एनर्जी लुप्त पावल्याने आम्ही घरचा मार्ग पत्कारला. तर माझा हा डिटेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.